हॅलो स्टुडंट्स, सो लेट्स स्टार्ट नेक्स्ट पार्ट. ओके, सगळ्यांनी टेक्स्टबुक तुमच्या समोर असेल. आता आपण ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह टेक्स्टबुक मध्येच कम्प्लीट करणार आहे, कारण सध्या तरी सेमिस्टरला मी तुमचा चॅप्टर ठेवलेला नाहीये. त्यामुळे तुम्ही आता जेवढे क्वेश्चन होत आहेत तेवढे पटापट करा. बाकी यातल्या डीपीपीचा पार्ट किंवा ऍडिशनल पार्ट आपण नंतर काही लेक्चर नंतर करणारच आहे. ओके, सो आता आपण रोल्स थेरम या ऍप्लिकेशन मध्ये आहे. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, first application, equation of tangent or slope of tangent and normal. Then we have to find equation of line. मग त्यात पॅरलल लाईन, परपेंडिक्युलर लाईन्स तो सगळा कन्सेप्ट आपण बघितलेला आहे. सेकंड ऍप्लिकेशन रेट मेजरमेंट, अप्रॉक्सिमेशन. रेट मेजरमेंट आपण आधी बघितलं, सिलेंडर, स्फिअर, कोन. देन अप्रॉक्सिमेशन, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड करायच्या, जे आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. त्याच्या आधी थोडासा पार्ट बघितला होता आपण, डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी अँड एक्सिलरेशन. It is important questions with related to the entrance exams, right? Currently we are dealing with Rolle's theorem and mean value theorem. Rolle's theorem चं काय म्हणणं आहे? Rolle's theorem मध्ये जर कुठलेही फंक्शन असेल, राईट, परत मी तुम्हाला क्लिअर करतो फास्ट, समोर स्क्रीनवरती बघा. पण एखादं फंक्शन असेल तुमचं कुठलंही, त्यातले तुम्हाला असे दोन पॉईंट सिलेक्ट करायचे आहेत की ज्यांचा वाय कोऑर्डिनेट सेम असेल. सपोज हा पॉईंट तुमचा असेल कॅपिटल ए, आणि जर वाय कोऑर्डिनेट सेम पाहिजे असेल तर इथे तुम्हाला कुठेतरी कॅपिटल बी घ्यावा लागेल आणि तो ग्राफ तुम्हाला एक्सटेंड करावा लागेल, राईट. सो आता कॅपिटल बी पॉइंट, वी हॅव सिलेक्टेड पॉइंट्स हॅव्हिंग वाय कोऑर्डिनेट सेम, राईट. मग याला जो एक्स कोऑर्डिनेट असेल दोन्ही पॉइंटचा, याला आपण ए म्हणणार आहे आणि याला आपण बी म्हणणार आहे, राईट. मग हा जो लेफ्ट साइडचा पॉइंट असेल वाय कोऑर्डिनेट, तो असेल एफ ऑफ ए और एफ ऑफ बी. हे दोन्ही तुमचे सेमच असणार आहेत, एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी. या केसमध्ये काय सांगितले तुम्हाला, वी विल गेट मिनिमम वन पॉइंट, वी विल गेट मिनिमम वन पॉइंट वेअर डीवाय बाय डीएक्स इज, डीवाय बाय डीएक्स झिरो म्हणजे स्लोप ऑफ टँजंट इज झिरो. स्लोप ऑफ टँजंट झिरो म्हणजे काय, असा कमीत कमी आपल्याला मिनिमम एक पॉइंट तरी असा मिळणार आहे ए आणि बीच्या मध्ये. तो कुठेही असेल, एकदम मिड पॉइंटला आहे असं काही नाही. ए आणि बीच्या मध्ये कुठे सी पॉइंट असा असेल, खाली स्मॉल सी आहे, वरती आपला जो आहे तो कॅपिटल सी असेल. ग्राफ वरचा पॉइंट त्याचा एक्स कोऑर्डिनेट स्मॉल सी घेतलाय आपण. म्हणजे आता इथे काय मिळाले, स्मॉल सी इज लाईंग इन इंटरवल ए टू बी, राईट. हा इंटरवल आपल्याला दिलेला होता वेअर डीवाय बाय डीएक्स इज झिरो. डीवाय बाय डीएक्स झिरो म्हणजे काय, स्लोप ऑफ टँजंट झिरो. आणि स्लोप ऑफ टँजंट झिरो म्हणजे काय, लाईन इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. कमीत कमी एक पॉइंट तुम्हाला असं मिळेल. त्याचे आपण वेगवेगळे पार्ट्स काल बघितले होते, वेगवेगळ्या डायग्राम्स मध्ये तो कसा एक्झिस्ट होतोय. आणि एलएमव्हीटी काय, एलएमव्हीटी तुम्ही डायग्राम ड्रॉ केली तर आता दोन पॉईंट सिलेक्ट करताना कुठलेही घ्या. हा पॉईंट आपण ए घेऊयात आणि हा पॉईंट आपण बी घेऊयात, ठीक आहे. किंवा एक पॉईंट आपण थोडासा अजून खाली घेऊयात, तो नीट दिसावा यासाठी. हा पॉईंट आपण घेऊयात बी, राईट. सॉरी, हा एक घ्यायचा होता आपल्याला पहिला पॉईंट, ए पॉईंट बी पॉईंट. मग एलएमव्हीटीचं काय म्हणणं आहे, आता ज्यांचे वाय कोऑर्डिनेट सेम आहेत असे पॉईंट काही नाही, कुठलेही दोन रॅन्डम पॉईंट घ्या. मग एलएमव्हीटीचं काय म्हणणं आहे, तुम्हाला कमीत कमी एक पॉईंट असा मिळेल त्या ग्राफ वरती की जिथं तुम्ही टँजंट ड्रॉ केली तर टँजंटचा स्लोप आणि लाईन एबीचा स्लोप सेम असेल. म्हणजेच लाईन जी एबी आहे तुमच्याकडं, ही जी लाईन एबी आहे याला पॅरलल मिनिमम तुम्ही एक तरी टँजंट ड्रॉ करू शकता, असं त्याचं म्हणणं आहे. याला पॅरलल आपण एक तरी टँजंट मिनिमम ड्रॉ करू शकतो, असं या थेरमचं मिनिंग आहे. ते तुम्हाला समोर दिसतोय. हा जो पॉइंट आहे या पॉइंटला आपण टँजंट ड्रॉ केलेली आहे, राईट. This point is capital C and x coordinate is C. Here also C is in between interval A to B, right. मी मुद्दाम हा पार्ट तुम्हाला रिपीट केलेला आहे, त्यात कुठे प्रॉब्लेम्स नकोय. ए पॉइंट एक्स कोऑर्डिनेट अँड इट इज बी पॉइंट, राईट. ए बी एंड सी. मग असे किती पॉइंट्स असू शकतील, डिपेंड ऑन दॅट डायग्रॅम, राईट. ओके, सो नेक्स्ट वन, आपण रोल्स थेरमचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला स्टार्ट केलेला आहे. काही क्वेश्चन आपण बघितले की ज्यात फक्त आपण कंडिशन सॅटिस्फाय आहेत की नाही ते क्रॉस चेक केले, आणि बाकीच्या काही क्वेश्चन मध्ये आपण पूर्ण सॉल्व्ह सुद्धा क्वेश्चन केला की जो आपल्याला सी पॉईंट मिळतोय तो ए आणि बीच्या मध्येच आला पाहिजे, त्या इंटरव्हल मध्ये, तर तो रोल्स थेरम पूर्णपणे व्हेरीफाईड होतोय, राईट. त्यातले काही क्वेश्चन आपण अजून बघूयात, राईट. क्वेश्चन नंबर 5, त्याच्या आधी ते तुम्ही सॉल्व्ह केलेले असतील.
एनिहाऊ तुम्हाला हा चॅप्टर जरी तुम्हाला सेमिस्टरला नसेल तरी पण याला तुम्हाला अर्धा तास तरी रोज द्यावा लागेल. जे क्वेश्चन मी करतोय त्यातले राहिलेले क्वेश्चन तुम्ही अर्ध्या तासात सॉल्व्ह करा. मग तुम्ही परत सेमिस्टरच्या एक्झामला प्रेफर केलं तरी पण चालेल. पण जर याला तुम्ही काहीच करत नाही राहिलात तर पुढच्या लेक्चरला तुम्हाला समजणार नाही. सॅटर्डे पर्यंत आपला चॅप्टर चालू राहणार आहे. अजून 3 ते 4 दिवस आहेत आपल्याकडे, राईट? So if Rolle's theorem holds the function, so f of x is given to us. F of x is given to function x minus 2 into log x. Interval is given for x. X is interval 1 to 2. Then show that equation x log x is equal to 2 minus x is satisfied by at least. So x log x is equal to 2 minus x. ठीक है, is satisfied at least one value of x in 1 to 2. ठीक आहे, फंक्शन तर दिले आपण त्याला रोल्स थेरम प्रमाणे सॉल्व्ह करायला स्टार्ट करूयात. काय काय होते त्याला बघूयात आपण. ठीक आहे, क्वेश्चन रीड करण्यापेक्षा रोल्स थेरमचा क्वेश्चन आहे. सो लेट्स स्टार्ट. वी आर हॅव्हिंग एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस 2 इंटू लॉग एक्स. आता लॉग एक्स हा जो आहे तो तुमचा डिफरन्शिएबल असतो आणि कंटिन्युअस असतो. काही प्रॉब्लेम नाहीये, त्यामुळे याला तसे काय प्रॉब्लेम्स येणार नाहीत. आणि ऑलरेडी रोल्स थेरम होल्ड्स असं सांगितलेलं आहे आपल्याला. ठीक आहे ना, रोल्स क्वेश्चन मध्ये बघतोय मी, रोल्स थेरम होल्ड्स. ठीक आहे, फॉर एफ ऑफ एक्स. म्हणजेच काय असणार आहे, एक पॉईंट आपल्याला तिथे मिळणार आहे जिथे डीवाय बाय डी एक्स 0 असेल. मग सॉल्व्ह करा. मग आता एफ डॅश ऑफ एक्स काढा. मग एफ डॅश ऑफ एक्स किती येणार, एक्स मायनस 2 आणि इंटू लॉग एक्स आहे. ठीक आहे, मग इथे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह कसं काढावं लागेल, एक्स मायनस 2 हा यू असणार आहे आणि हा व्ही असणार आहे. यू इंटू व्ही तो फॉर्म्युला इथं अप्लाय करायचा आहे, राईट? सो फर्स्ट टर्म ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म plus second term as it is into derivative of first term, right? So that is equal to x minus 2 log x derivative 1 upon x plus log x derivative and x derivative 1, 2 derivative 0. So we got f dash of x is equal to x minus 2 upon x and plus log x. आपल्याला मिळाला डेरिव्हेटिव्ह. मग इथं आपण त्याला c घेऊ शकतो, राईट? आपण घेत असतो एफ डॅश ऑफ सी. सो दॅट एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू, instead of x we have to write c. So c minus 2 upon c and plus log c, right? नेक्स्ट आता काय असतो रोल्स थेरम प्रमाणे, फॉर रोल्स थेरम एफ डॅश ऑफ सी इक्वल टू 0. मग एफ डॅश ऑफ किती मिळालं मला, सी मायनस 2 अपॉन सी प्लस लॉग सी इक्वल टू 0. बरोबर आहे का? बघा आता काय मिळते बघा, यातनं सी ची व्हॅल्यू मला काढायची आहे. मग लॉग सी इज इक्वल टू, ही टर्म राईटला गेली, टोटल निगेटिव्ह होणार. मायनस ऑफ सी मायनस 2 अपॉन सी म्हणजे तो किती आला, 2 मायनस सी अपॉन सी येणार. सो बघा, मग लॉग सी इज इक्वल टू किती येतोय, याला तुम्ही लिहू शकता 2 अपॉन सी अँड मायनस 1 असा लिहिलं तरी पण चालेल. सॉल्व्ह करा पटापट, कॅल्क्युलेशन प्रॅक्टिस, आणि सी ची व्हॅल्यू किती येते बघा. सो बघा काय काय करू शकतोय. क्वेश्चन आता परत नीट रीड करा. यातनं सी ची एक्झॅक्ट व्हॅल्यू काढणं थोडंसं क्रुशियल राहणार आहे. त्यामुळे क्वेश्चन बघा कसा टर्म दिलाय, एक्स लॉग एक्स. मग काय करूया, सगळ्या टर्मला सी नी मल्टिप्लाय करा, राईट? सी नी मल्टिप्लाय करूयात सगळ्या टर्म्सला, किंवा ही टर्म इथं घ्यायचीच गरज नाहीये. इथं ऑलरेडी आपल्याला सी राईट साईडला मिळालाय, या सी नी या साईडला मल्टिप्लाय करा. मग सी इंटू लॉग सी इज इक्वल टू 2 मायनस सी. आता क्वेश्चन बघा, क्वेश्चन मध्ये याला सिमिलर पॅटर्न दिलेला आहे. एक्स सी च्या ठिकाणी एक्स कन्सिडर करा. एक्स लॉग एक्स इज इक्वल टू 2 मायनस एक्स. हा तुम्हाला इथे ऑलरेडी दिलाय, तोच पॅटर्न तुम्हाला इथं समोर मिळालाय. ठीक आहे, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, तो सी satisfies
the equation x log x is equal to 2 minus c for interval 1 to 2. म्हणजे ते आपल्याला सांगितलेलं होतं ते क्लिअर कट प्रूव्ह झालेलं आहे. कारण जर तुम्ही ह्या जर पॅटर्न नीट बघितलात प्रॉपरली याच्यात आणि याच्यात काही चेंजेस नाहीये. सी हा तुमचा एक्स ऍक्सिस वरचा पॉइंट आहे. मग सी च्या ठिकाणी तुम्ही एक्स लिहू शकता. सी हा तुमचा एक स्पेसिफिक पॉइंट झाला. सी त्या इक्वेशनला सॅटिस्फाय करतोय. एक्स लॉग एक्स इक्वल टू 2 मायनस सी. मी उदाहरण क्वेश्चन मध्ये सारखं बघतोय. क्वेश्चन नीट बघा. म्हणजे मग लास्ट तुम्ही स्टेटमेंट दाखवू शकता इक्वेशन एक्स लॉग एक्स इज इक्वल टू 2 मायनस एक्स इज सॅटिस्फाईड ॲटलीस्ट वन व्हॅल्यू ऑफ एक्स. जे काय सांगितलं आहे तुम्ही लास्ट स्टेटमेंट लिहू शकाल. ते प्रूव्ह झालं आपलं जे काय सांगितलं आहे ते इक्वेशन मध्ये. ठीक आहे. थोडासा फिरून क्वेश्चन विचारला होता. प्रोसेस सगळा सेमच आहे की आपल्याला सी ची व्हॅल्यू एक्झॅक्टली काढायची होती किंवा असा पॉइंट आयडेंटिफाय करायचा होता की तो रोल्स थेरमला सॅटिस्फाय करेल. राईट. चलो क्वेश्चन 6 करूयात फास्ट. द फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू किती येते बघा. द फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स इंटू एक्स प्लस 3 इंटू ई रेस टू मायनस एक्स बाय 2 सॅटिस्फाईड ऑल कंडिशन. सगळ्या रोल्स थेरमच्या कंडिशन सॅटिस्फाय केलेल्या आहेत. म्हणजे चेक करायची आपल्याला गरज नाहीये. तो डिफरन्शिएबल आहे का, तो कंटिन्युअस आहे का, एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी आहे का, असं काही चेक करायची आपल्याला गरज नाहीये. एक्सचा इंटरवल काय दिलाय आपल्याला -3 to 0 and find the value of c where f dash of c equal to 0. मेन यातला क्रुशियल पार्ट काय आहे याचा डेरिव्हेटिव्ह काढणं हे आपला मेन क्रुशियल पार्ट राहणार आहे. ठीक आहे. एफ ऑफ एक्स दिलाय. मग चला सॉल्व्ह करा डिफरन्शिएबल काढायला. एफ ऑफ एक्स आता इथं 3 टर्म्स आहेत आपल्याकडं. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म. मग यू इंटू व्ही तुम्हाला 2 to 3 टाइम्स यूज करावं लागेल. अजून यात सिम्प्लिफाय होते का बघा. एक्स ला मल्टिप्लाय करून टाकूयात म्हणजे आपल्याला 2 टर्म्स मिळतील. एक्स स्क्वेअर प्लस 3x into e raised to minus x by 2, right? Now we are having 2 terms in multiplication, u into v. To make differentiation with respect to x, and we will get f dash of x. So what will get f dash of x? First term as it is into derivative of second term plus second term as it is into derivative of first term, right? So solve properly. x square plus 3x. बघू नका, व्हिडिओ पॉज करा, स्वतः डेरिव्हेटिव्ह काढा, मग व्हिडिओ परत रिझ्यूम करून तुम्ही करेक्ट आन्सर पर्यंत पोहोचताय का बघा. बघत बसू नका काय काय मी करतोय. डिफरन्शिएशन तुम्हाला करायला जमतंय. ठीक आहे ना. कळलं का मी काय सांगितलंय. व्हिडिओ पॉज करा. ओके गुड. ओके. आता ई रेस टू मायनस एक्स बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे. ई रेस टू एक्स चा ई रेस टू एक्सच असतो. सो ई रेस टू एक्स मायनस एक्स बाय 2 तसाच राहणार आणि मायनस एक्स बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह दॅट इज -1/2 प्लस ई रेस टू मायनस एक्स बाय 2 इंटू 2x प्लस 3 डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2x. So e raised to minus x by 2 we can take common. E raised to minus x by 2 take common. Inside terms are x square plus 3x into परत हा -1/2 पण आहे इनसाइड प्लस इथे तुमचा आत किती येणार आहे 2x plus 3. कॅल्क्युलेशन्स प्रॉपर करा. ठीक आहे. 2 ला राईट साइडला मल्टिप्लाय करावं लागेल. इथे आपल्याला ऍडिशन करायची आहे. टोटल डिनॉमिनेटर तुम्हाला 2 करायचा आहे. इन शॉर्ट मायनस साइन मुळे हा तुमचा काय येणार आहे मायनस एक्स स्क्वेअर मायनस 3x होणार आणि राईट साइडला डिनॉमिनेटर 2 करायचा आहे आणि इथं 4x येणार आणि प्लस 6 येणार आहे. व्हॉट विल गेट फायनली. सो एफ डॅश ऑफ एक्स दॅट इज इक्वल टू e raised to minus x by 2 into minus x square minus 3x plus 4x that is plus x plus 6. Okay, divided by 2, right? Right. F dash of c. So f dash of c that is equal to e raised to minus c by 2 to minus c square plus c plus 6 upon 2, right?
So as per Rolle's theorem, f dash of c equal to 0. What is f dash of c? E raised to minus c by 2 into minus c square plus c plus 6 upon 2 equal to 0. Right? यातनं काय येणार? हे मल्टिप्लिकेशन ऑफ टू टर्म्स आहे. मग आता ई रेस टू मायनस सी बाय 2. ठीक आहे, ही तुमची फर्स्ट टर्म आहे. ही टर्म 0 कधीच येणार नाही. हा ई रेस टू एक्सचा जो ग्राफ असतो तो कधीही 0ला टच करत नाही, म्हणजे इन्फिनिटीला टच करतो. त्यामुळे हा तुमचा कधीही 0 येणार नाहीये, म्हणजे ऑब्व्हियसली ही टर्म तुमची 0 असणार. राईट? ही टर्म कुठली आपल्याकडं? मायनस सी स्क्वेअर प्लस सी प्लस 6 डिवायडेड बाय 2 इक्वल टू 0. 2 ला राईट साईडला जाऊ देत आणि सगळ्या टर्म्स पण राईट साईडला जाऊ देत, म्हणजे मायनस सी स्क्वेअरचा कोएफिशियंट प्लस होणार. सी स्क्वेअर मायनस सी मायनस 6 इक्वल टू 0. आता फॅक्टर्स पाडा किती येणार? मायनस 6 चे फॅक्टर, सो मायनस 3 अँड प्लस 2. राईट? फर्स्ट ब्रॅकेट 0 दाखवा, तुम्हाला सी मिळणार 3, और सेकंड ब्रॅकेट 0 दाखवा, सी मिळणार तुम्हाला -2. यातला कुठला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे? इथे ते नीट लिहा. इंटरवल तुम्हाला कुठला पाहिजे? इंटरवल पाहिजे आपल्याला -3 to 0. म्हणजे तिथे लिहा -3 to 0 च्या मध्ये कुठला पॉईंट येणार आहे? हा पॉईंट तुमचा येणार आहे सी इज इक्वल टू -2. असं लिहा, ऍज एक्स बिलॉंग्स टू -3 to 0. तिथे जागा नाहीये, पण लास्ट पार्ट तुम्ही कंप्लीट करा. ठीक आहे, लास्ट पार्ट कंप्लीट करा, कोणी तो मिस करू नका. ओके, सो रोल्स थेरमचे बरेच क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेले आहेत. सो वी विल मूव्ह टू द LMVT, लॅर्गेन्स मीन व्हॅल्यू थेरम. त्यातला पहिला क्वेश्चन बघा काय दिलेला आहे. व्हेरीफाय लॅर्गेन्स मीन व्हॅल्यू थेरम फॉर द फंक्शन f of x is equal to log x for 1 to e. राईट? त्याचा पहिला क्वेश्चन मी नीट लिहितो. आता व्हेरीफाय करायचा आहे, म्हणजे आधी कंडिशन चेक करावं लागेल. लॉग एक्स हा रेग्युलर आहे, ऍज log x is continuous and differentiable for 1 to e, so that f of x is continuous and differentiable for 1 to e. No problem. 1 to e च्या मध्ये हा डिफरन्शिएबल आहे आणि कंटिन्युअस पण आहे. ठीक आहे, इथे आपल्याला f of a इज इक्वल टू f of b हे करायचं नाहीये, इथे ती रिक्वायरमेंट नाहीये. म्हणजे काय झालं तुमचं? सो दॅट conditions are satisfied for LMVT. जसं आपण रोल्स थेरम मध्ये कंडिशन सॅटिस्फाय करतो, रोल्स थेरम साठी फक्त त्यात ऍडिशनल तिसरी कंडिशन आहे f of a इज इक्वल टू f of b. इथे ती कन्सेप्ट नाहीये. राईट? आता पुढे काय करणार आपण? ऍज x बिलॉंग्स टू 1 to e. राईट? आपण काय लिहिणार? सो हियर a इज इक्वल टू 1 and b is equal to e. जो इंटरवल असतो तो a आणि b डिफाइन करणार आहे. a is equal to 1 and b is equal to 3. आता आपल्याला काय पाहिजे? ऍज पर रोल्स थेरम काय लागतो आपल्याला? ऍज पर LMVT काय माहिती आपल्याला? f dash of c is equal to f of b minus f of a upon b minus a. आणि यातनं जो तुम्हाला c मिळणार आहे तो 1 आणि e च्या इंटरवलच्या मध्ये आला पाहिजे. तर तुम्ही सांगू शकता रोल्स थेरम इज LMVT, लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम इज व्हेरीफाईड. आता f डॅश ऑफ c पाहिजे असेल तर f डॅश ऑफ x काढावं लागेल. मग f डॅश ऑफ x कॅल्क्युलेट करा. नाव f of x इज इक्वल टू log x. मग डिफरन्शिएशन, f डॅश ऑफ x किती येणार? log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x. मग f डॅश ऑफ c किती येणार? 1 अपॉन c. राईट? आता फ्रॉम 1 काय काय ते बघा. मग f डॅश ऑफ c इज इक्वल टू f ऑफ b. आता व्हॅल्यूज प्लेस करायची आपण. f ऑफ b किती येणार आहे? f ऑफ b, b ची व्हॅल्यू आपली e आहे, म्हणजे f ऑफ e मायनस f ऑफ a, a ची व्हॅल्यू आपल्याकडे 1 आहे, म्हणजे f ऑफ 1 and डिवायडेड बाय b मायनस a. f डॅश ऑफ c ची व्हॅल्यू प्लेस करा. f डॅश ऑफ c आपल्याकडे 1 अपॉन c आहे,
मग एफ ऑफ ई किती येणार, एफ ऑफ एक्स जो मेन फंक्शन आहे त्यात एक्सच्या ठिकाणी ई प्लेस करा, म्हणजे एफ ऑफ ई तुमचा येणार आहे लॉग ई मायनस एफ ऑफ 1 किती येणार, लॉग एक्स आहे फंक्शन त्यात एक्स व्हॅल्यू 1 पुट करा, लॉग 1 डिवायडेड बाय ई मायनस 1. काय काय ते बघा, 1/c इज इक्वल टू लॉग ई ची व्हॅल्यू असती 1, लॉग 1 असतो 0 अपॉन ई मायनस 1, राईट. म्हणजे 1/c इज इक्वल टू 1/e मायनस 1, दोन्हीकडे रेसिप्रोकल करा, c इज इक्वल टू मिळणार आहे आपल्याला e मायनस 1. बरोबर आहे का बघा. आता e ची व्हॅल्यू टेंटेटिव्ह किती असते, e ची व्हॅल्यू टेंटेटिव्ह असते तुमची 2.7. 2.7 मायनस 1 केल्यावर तुम्हाला किती मिळणार आहे, 1.7 मिळणार. 1.7 हे या इंटरव्हल मध्ये आहे, तो 1 च्या पुढे आहे आणि e ची व्हॅल्यू 2.7 आहे त्याच्या अलीकडे असणार आहे. म्हणजे तुम्ही काय सांगू शकता, so C belongs to 1 to E. मग तुम्ही लास्ट स्टेटमेंट कन्क्लूड करू शकता, so that LMVT is verified, राईट. जी आपल्याला C ची व्हॅल्यू मिळालेली आहे E मायनस 1, ही जी C ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे E मायनस 1, ती व्हॅल्यू तुमची इन बिटवीन असणार आहे 1 to E, म्हणजे LMVT इज व्हेरीफाईड. ई ची टेंटेटिव्ह व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे लॉगॅरिथम पासून, ई ची टेंटेटिव्ह व्हॅल्यू असते 2.7. त्याला तुम्ही इथं टाकून बघू शकता, 2.7 मायनस 1 1.7 येणार, 1.7 दिलेल्या इंटरव्ह्यू मध्ये येतो, काही प्रॉब्लेम नाही, राईट. ओके, सो लेट्स सी नेक्स्ट क्वेश्चन. f of x is equal to x minus 1, x minus 2, x minus 3, and x interval is given 0 to 4, right. आता सगळं आता पटापट सॉल्व करत जाऊयात. डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएशन, एफ डॅश ऑफ सी काढायचं आहे, ते सगळ्या पॅटर्न. आता एफ ऑफ एक्स किती दिलाय आपल्याला, एक्स मायनस 1, एक्स मायनस 2 अँड एक्स मायनस 3. आता याला सॉल्व करायला 2 मेथड, एक तर याला u इंटू व्ही करत करत पुढे जावं लागेल, नाही तर मग त्याला एकमेकांना मल्टिप्लाय करा, एकमेकांना मल्टिप्लाय करून मग डायरेक्ट तुम्ही नंतर डेरिव्हेटिव्ह घेतला तरी पण चालेल. मल्टिप्लाय आपण करू शकतो, मल्टिप्लाय करणं जास्त सोपं आहे, 2 किंवा 3 ब्रॅकेट असतील तर मल्टिप्लाय आपण त्याला करू शकतो, मग नंतर डिफरन्शिएशन करूयात. नाहीतर काय करावं लागेल, u इंटू व्ही, त्या स्टाईलवर डायरेक्ट तुम्ही डिफरन्शिएशन करू शकाल. बोथ मेथड्स आर पॉसिबल. आपण मल्टिप्लाय करूयात, पहिल्या 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लाय करा किती येते बघा, नंतर एक्स मायनस 3 ने मल्टिप्लाय करूयात. सो एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर, एक्स इंटू मायनस 2 एक्स, मायनस 1 इंटू एक्स मायनस एक्स, मायनस 1 मायनस 2 प्लस 2. काय चाललंय अरे, बघू नका, पॉज करा आणि स्वतः सॉल्व करा. सगळे एकमेकांना मल्टिप्लाय करायचं, एफ ऑफ एक्स मिळेल त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा, एक्सच्या ठिकाणी सी टाका, एफ डॅश ऑफ सी मिळेल, तो मगाचा फॉर्म्युला टाका, सॉल्व करा आणि सी ची व्हॅल्यू काढा. पॉज करा, बघत बसू नका मी काय करतोय ते. ठीक आहे, मग आता तुमचं सॉल्व झालं असेल, कारण मी आता पॉज काढला असेल तुमचं सॉल्व झाल्यानंतर. सो एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 2, आता एक्स ने मल्टिप्लाय करा आतमध्ये, एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर प्लस 2x मल्टिप्लाय बाय मायनस 3x स्क्वेअर प्लस 9x and minus 3. Finally, we got f of x is equal to x cube minus 3 minus 6x square, 2x plus 9x plus 11x and minus 6. एक differentiation करून टाका. So differentiation with respect to x. So f dash of x is equal to 3x square minus 12x plus 11. Now f dash of c. So f dash of c is equal to 3c square minus 11c plus 11. Right? Right. So you write, I will write at right. ठीक है. So next part. Now, as per LMVT, f dash of c is equal to f of b minus f of a upon b minus c. तर आपण काय लिहूयात? Here a is equal to 0 and b is equal to 4. आता f dash of c किती आहे आपल्याकडं? 3c स्क्वेअर, याला नंतर टाकूयात, माझ्याकडे जागा नाहीये. f dash of c is equal to f of b. f of b तुमचा 4 आहे.
याला सेपरेट सॉल्व्ह करूयात, मग व्हॅल्यूज टाकूयात. त्याला सॉल्व्ह करायला थोडासा आपल्याला स्पेस लागेल. ठीक आहे, याला म्हणत आपण 1. आता एक एक व्हॅल्यूज फाइंड करूयात. चलो, एफ ऑफ ए किती येणार? एफ ऑफ ए ची व्हॅल्यू तुमची 0 आहे. मग एफ ऑफ एक्स जे मेन फंक्शन आहे त्यात एक्स ची व्हॅल्यू 0 प्लेस करा. म्हणजे 0 - 1 0 - 2 0 - 3 दॅट इज इक्वल टू -1 -2 -3 म्हणजे किती आले आन्सर? -6. आता एफ ऑफ बी फाइंड करा. एफ ऑफ बी म्हणजे बी ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 4 आहे. किती येणार? 4 - 1 4 - 2 4 - 3 that is equal to 3 into 2 into 1 it is equal to 6. आता व्हॅल्यूज पुट करा आपल्या रेग्युलर. फ्रॉम 1. ठीक आहे, सो एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए किती ना एफ डॅश ऑफ सी किती आलं तुमच्याकडं? 3c² minus 11c plus 11 that is equal to f of b 6 minus f of a minus 6 आणि आपण किती येणार आहे? b minus a that is 4 minus 0. मग या 4 ने इकडे मल्टिप्लाय करावं लागेल. 6 plus 6 12 म्हणजे 12c² minus 44c इकडे डिवाइड करा. ठीक आहे, मग आता क्वाड्रेटिक सॉल्व्ह करा. पहिल्यांदा त्याला तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करू शकाल किंवा कशाने 4 ने मल्टिप्लाय केलं तरी पण चालेल. क्वाड्रेटिक तुमचा रिवाइज होऊन जाईल. ठीक आहे, काय काय येणार आहे? 12 minus 44 32 12 minus 44 32 इथं c² आहे. c plus 32 is equal to 0. बरोबर आहे का? 12 minus 44 plus 32. मग आता 4 ने डिवाइड करून बघा, चालते. आता 24 चे तुम्हाला फॅक्टर्स घ्यायचे आहेत. मध्ये 11 आला पाहिजे. किती येणार? ऑब्विसली 8 आणि 3 येणार तुमचा. -8 - 3 मल्टिप्लिकेशन 24 मायनस 3c² minus 8c minus 3c plus 8 equal to 0. So c into 3c minus 8 minus 3c minus 8 is equal to 0. So 3c minus 8 into c minus 1 equal to 0. So 3c minus 8 equal to 0 or c minus 1 equal to 0. So c is equal to 8 by 3 or c is equal to 1. As c belongs to interval काय पाहिजे आपल्याला? इंटरवल दिलेला आहे 0 to 4. 0 to 4 पाहिजे आपल्याला इंटरवल. सी ची व्हॅल्यू तुमची किती येणार आहे? 3.8 मध्ये किती येणार तुमचा? 2 पॉइंट समथिंग येणार. आणि 0 to 1 म्हणजे दोन्ही पॉसिबल आहेत. 1 and 8/3. So we got two values of C for satisfying LMVT. Okay. ठीक आहे, स्वतः सॉल्व्ह करा. कॅल्क्युलेशन्स प्रॉपर आहेत का बघा, तुम्ही ते आन्सर पर्यंत पोहोचाल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण एखादा असंच 4. राइट, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x minus x² when x belongs to 0 to 1. ठीक आहे, सो काय काय ते बघा. त्याला आपण थोडंसं मी फास्ट करतो. एंट्रन्स लेवलनी कसं सॉल्व्ह करणार आपण त्याला फास्ट. एफ ऑफ एक्स त्याला 2x minus x². लगेच एफ डॅश ऑफ एक्स काढा, 2 minus 2x. लगेच एफ ऑफ सी घ्या. एफ ऑफ सी किती येणार? 2 minus 2c 1. ठीक आहे, नाव a is equal to 0 and b is equal to 1. मग एफ ऑफ ए किती येणार आहे? एफ ऑफ 0 तो काढावा लागेल. एफ ऑफ बी काढावा लागणार आहे म्हणजे एफ ऑफ 1. मग 0 पुट करा. 0 minus 0 is equal to 0. 1 पुट करा. 2 into 1 minus 1². 2 minus 1 1 मिळणार आहे. ठीक आहे, आता सॉल्व्ह करा फॉर्म्युला ॲज पर रो as per LMVT. F dash of C is equal to f of B minus f of A upon B minus A, right? So f dash of C किती आहे? 2 minus 2C is equal to f of B 0, f of A 1, B minus A 1 minus 0 म्हणजे काय मिळालं?
2 minus 2c is equal to, I think it is -1. सो 2c ला तिकडे जाऊ देत, याला इकडे घ्या, 3 मिळाला. तर c is equal to 3/2 म्हणजेच 1.5. तर c belongs to 0 to 1. काय झालं, गडबडलं बघा काय झालंय. 1.5 इंटरवल करेक्ट आलेला नाही. कॅल्क्युलेशन काय गडबडलेली आहे, पटापट करायच्या ह्याच्यात. तुम्ही जरा क्रॉस चेक करा. f of 2 minus 2c, f of b, f of b 1 आहे, इथं रिव्हर्स पाहिजे न्यूमरेटरला. इथं तुमचा आहे f of b 1 आहे, हा 0 आहे, म्हणजे इथं तुम्हाला +1 पाहिजे. +1 असेल तर +1 प्रमाणे कॅल्क्युलेशन्स करा. मग किती येणार, 2c is equal to 2 minus 1 1. c मिळालेला आहे 1.2. मग आता 0.5 आपल्याला चालतोय, म्हणजे c is belongs to 0 to 1, so that LMVT is verified. ते व्हेरीफाईड म्हणून तुम्हाला बोर्डला विचारलं जातं. एंट्रन्सला तुम्हाला जी c ची व्हॅल्यू 0.5 मिळालेली आहे किंवा 1/2 इथपर्यंत तुम्हाला ते फाइंड करायचं आहे, राईट. बऱ्यापैकी पॅटर्न तुम्हाला आता समजलाय. ठीक आहे. सो जास्त वेळ घालवू नको. स्पेशली आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया. थोडंसं शॉर्ट लेक्चर मी केलेलं आहे, कारण छोटा छोटा पार्ट करूयात. आपल्याकडे आता कुठले पार्ट राहिलेले आहेत, LMVT आणि रोल्स थेरम, हे जर नीट करून घ्या. क्वेश्चन 2-3 क्वेश्चन मी ठेवलेले आहेत, ते तुम्ही करून बघा, जमतील तुम्हाला. सेकंड पार्ट, याच्या पुढे आता काय काय राहिलेलं आहे, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन, मॅक्सिमा मिनिमा, एवढे 2च पार्ट राहिलेला आहे. तो पार्ट पुढच्या 3 लेक्चरमध्ये आपण कव्हर करूयात. एका दिवशी एकदम जास्त घ्यायला नको, राईट. अजून 3 लेक्चर्स आपल्याकडे आहेत. त्या 3 लेक्चरमध्ये पुढचा 3 पार्ट होऊन जाईल. त्याचं तुम्ही प्रेशर घेऊ नका, पण 2-2 क्वेश्चन सॉल्व्ह करा. टँजंट नॉर्मलचे केले असतील, कारण नंतर तुम्ही ते करायला गेलात तर एकदम आठवणार नाही. आत्ताच ते तुम्ही करून घ्या. फक्त अर्धा तास द्यावा लागेल, म्हणून मी आत्ताच लेक्चर शॉर्ट करतोय. रोजचे लेक्चर आपण थोडे शॉर्ट करणार आहे. राहिलेल्या वेळात तुम्ही पटकन पुढचे 2-3 क्वेश्चन सॉल्व्ह करा, आणि मग रिमेनिंग जो पुढचा सगळा 2 तासाचा स्लॉट आहे किंवा 1.5 तासाचा, त्यात तुम्हाला सेमिस्टरच्या एक्झाम्स किंवा सिलेबसला तुम्हाला प्रेफर करायचं आहे. सेक्शन 1 मधल्या कुठल्याही चॅप्टर मध्ये काय प्रॉब्लेम असेल, टेक्स्टबुकच्या क्वेश्चन मधले ऍज पर सेमिस्टर एक्झाम डाउट ग्रुप वरती शेअर करा. तिथं मी तुम्हाला आन्सर्स देईन. ओके, चलो.